नमस्कार. केपी दी एंटरप्रेन्योर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत अनुभवी गुंतवणूकदाराकडून म्हणजे इन्व्हेस्टरकडून उद्योजकतेच्या म्हणजे एंटरप्रेन्योरशिपच्या काही मूलभूत नियमांबद्दल जाणून घेणार आहोत. हे आहेत अनुपम मित्तल, ज्यांनी केवळ यशस्वी कंपन्या उभारल्या नाहीत तर शेकडो फाउंडर्सना त्यांच्या प्रवासात मदत केली आहे. आज आपण पाहणार आहोत की फंडिंग घेण्यापूर्वी काय विचार करावा आणि एक चांगला इन्व्हेस्टर फाउंडर्समध्ये काय शोधतो. उद्योजकता आणि भांडवल उभारणी एक महत्त्वाचा लाईफ डिसिजन. अनुपम मित्तल विचारतायत की उद्योजकाने सर्वप्रथम हा विचार करावा की त्यांना मुळात फंडिंगची गरज आहे की नाही. भांडवल उभारणीचा निर्णय म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यातून काय अपेक्षा ठेवता या प्रश्नाचं उत्तर शोधण्याइतका गंभीर असतं. ते म्हणतात, जोपर्यंत तुम्ही प्रेमात पडत नाही आणि लग्न करण्याचा प्लॅन करत नाही तोपर्यंत तुम्ही आयुष्यातून काय हवंय हे ठरवू शकत नाही. भांडवल उभारणी देखील तितकीच गंभीर असते. जेव्हा तुम्ही इक्विटी कॅपिटल घेता तेव्हा तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टर्सना विशिष्ट रिटर्न देण्याचं एक बंधन स्वीकारता. व्हीसीज आणि एंजल इन्व्हेस्टर्स कमीत कमी 30% IRRची अपेक्षा करतात, तर अनुपम मित्तल यांच्यासारखे अर्ली स्टेज इन्व्हेस्टर्स किमान 50% IRRची अपेक्षा करतात. एवढा रिटर्न देण्यासाठी तुम्हाला पुढील 5 वर्ष 100% ग्रोथ करावी लागते. याचा अर्थ तुम्ही पुढील 10 वर्षांसाठी ग्रोथ अजेंडावर स्वाक्षरी करता आणि आयुष्यातील 2/3 वेळ तुमच्या कामात आणि पार्टनर्ससोबत जाईल. पण अनुपम मित्तल सांगतात की अनेक लोक इक्विटी कॅपिटलला भांडवलाचा एकमेव प्रकार मानतात आणि ही एक मोठी चूक आहे. इक्विटी कॅपिटल सर्वात महागडी असते. स्वस्त भांडवलाचे पर्याय. ग्राहक भांडवल. अनुपम मित्तल यांचे शादी.com बिझनेससाठी सुरुवातीचं भांडवल ग्राहकांकडून आलं होतं. हे सर्वात स्वस्त आहे कारण यात व्याज किंवा इक्विटी द्यावी लागत नाही. ग्राहक जेव्हा वॉलेटने मतदान करतो तेव्हा आयडियाला खरी व्हॅलिडेशन मिळते. B2B आणि सर्व्हिसेस कंपन्या अनेकदा ग्राहक भांडवलावर उभ्या राहतात. मित्र, कुटुंब आणि मूर्ख म्हणजे फ्रेंड्स, फॅमिली अँड फूल्स FFF. यांना मूर्ख याच्यासाठी म्हणतात की 10 पैकी 9 वेळा स्टार्टअप फेल होतात. पण अनुपम मित्तल यांच्या मते यांचे व्हीसीज आणि एंजल इन्व्हेस्टरसारखे 30% IRRचे टार्गेट नसतं. त्यांना फक्त तुम्हाला यशस्वी झालेलं पाहायचं असतं. हे पेशंट कॅपिटल असतं. सरकारी योजना आणि कर्ज म्हणजे डेट. कर्ज हा देखील एक चांगला पर्याय. CGTMSE सारखे सरकारी योजना विशेषतः महिला उद्योजकांसाठी अनुदान किंवा कमी व्याजदरात कर्ज देतात. अनुपम मित्तल यांनी उदाहरण दिलं की योगा बार या कंपनीची उभारणी याच सरकारी अनुदानाने झाली होती आणि त्या प्रक्रियेमुळे कंपनीला डॉक्युमेंटेशनची व्हॅलिडेशन मिळाली. आयडिया व्हॅलिडेशन सोपे हॅक. $10 बिलियन मार्केटमध्ये 1% जरी मिळालं तरी 100 मिलियन कमवीन ही विचारसरणी पूर्णपणे चुकीची आहे. अनुपम मित्तल याला होल बॅग ऑफ म्हणतात. याचा अर्थ जर ते मार्केटमधले लोक मूर्ख नसतील तर त्यांनी तुमच्यासाठी $100 मिलियन का सोडले. आयडिया व्हॅलिडेट करण्याचा सोपा मार्ग म्हणजे व्हॉट्सॲप ग्रुप बनवा. काहीशे 100 लोक फ्रेंड्स, फॅमिली, फूल्स, ॲक्विंटन्सेस ग्रुपमध्ये जोडा. AIचा वापर करा. AIचा वापर करून तुमच्या प्रोडक्टचे फ्री इमेजेस बनवा, जसे की नवीन स्पायसी सॉसची बॉटल. ऑनेस्ट फीडबॅक घ्या. हे इमेजेस फूड कम्युनिटीज आणि रेडिटवर शेअर करा. इथे लोकांना तुमच्याबद्दल सहानुभूती नसते त्यामुळे त्यांचा फीडबॅक खरा असतो. वेपरवेअर. एक अशी वेबसाईट बनवायची खरी कंपनी वाटेल जिथे उत्पादन नसतानाही ऑर्डर देण्याची सोय असेल. किती लोक पैसे द्यायला तयार आहेत हे तुम्हाला त्वरित कळेल. सर्व्हिस कंपन्यांसाठी अनुपम मित्तल सांगतात की सर्व्हिस कंपन्यांसाठी फेक इट टिल यू मेक इट हा मंत्र आहे. वेबसाईट आणि डेक तयार करून विश्वास निर्माण करा म्हणजे क्रिएट द परसेप्शन. संस्थापकांचे मूल्यांकन. अनुपम मित्तल यांच्या म्हणण्यानुसार त्यांची इन्व्हेस्टमेंट करण्याची फिलॉसॉफी हमेशा लोकांची फिलॉसॉफी असते. ते फाउंडर्सवर पैज लावतात म्हणजे इंडेक्स ऑन फाउंडर्स. कारण अर्ली स्टेजमध्ये तुमच्याकडे प्रूफ पॉईंट्स नसतात, फक्त फाउंडरचा बेस्ट गेस असतो. चांगल्या टीममध्ये काय असावे. अनुपम मित्तल यांनी 3 गोष्टी नॉन नेगोशिएबल सांगितल्यात. 1. अपवादात्मकतेचा पुरावा म्हणजे एव्हिडन्स ऑफ एक्सेप्शनलिझम. तुम्ही कशात तरी इतरांपेक्षा उत्कृष्ट फंटॅस्टिक असलं पाहिजे. मग ते उत्पादन बनवणं असो, विक्री असो किंवा विजन असो. IIT आणि IIM सारखे बॅजेस हे याच अपवादात्मकतेचा प्रॉक्सी म्हणजे प्रॉक्सी फॉर एक्सेप्शनलिझम असतात. व्यावसायिक बुद्धिमत्ता. केवळ मोठं मार्केट पाहून चालत नाही, तर त्या मार्केटमधील प्रॉफिट पूल्स कुठे आहेत हे समजलं पाहिजे. अनुपम मित्तल सांगतात की बँगलोर प्रोडक्ट्स बनवण्यात महान आहे, पण मुंबई आणि दिल्लीमध्ये अनेक फायदेशीर कंपन्या आहेत. फाउंडर्सनी व्हाईट बोर्डवर नंबर कसे एक्सप्लेन करावे हे त्यांची व्यावसायिक बुद्धिमत्ता दर्शवते. नॉन ऑब्व्हियस इन्साईट. तुम्हाला त्या क्षेत्राबद्दल अशी कोणती गोष्ट माहिती आहे जी इतरांना दिसत नाहीये.
तुमच्याकडे राईट टू प्ले का आहे याचं उत्तर तुमच्याकडे असलं पाहिजे. व्यावसायिक बुद्धिमत्ता कशी विकसित करावी? अनुपम मित्तल यांच्या मते यासाठी जीवनात लवकर विक्री करायला सुरुवात करा, म्हणजे स्टार्ट सेलिंग अर्ली. त्यांनी वयाच्या 13व्या वर्षी पुस्तकं भाड्याने देण्याचा बिझनेस केला होता. विक्री म्हणजे केवळ प्रोडक्टची विक्री नव्हे, तर स्वतःला नोकरीसाठी विकणे, फॅक्टरी मालकाला उत्पादन घेण्यासाठी तयार करणे, हे सगळे विक्रीचे प्रकार आहेत. मॅक्रो लेव्हलची व्यावसायिक बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी फायनान्स किंवा इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये काम करणं उपयुक्त ठरतं. यामुळे तुम्हाला प्रत्येक उद्योगाचं ग्रॉस मार्जिन आणि पैसा कसा फिरतो याचा टॉप डाऊन व्ह्यू मिळतो. अनुपम मित्तल यांच्या इन्व्हेस्टमेंट थिसिसची उदाहरणं. अनुपम मित्तल सांगतात की काही इन्व्हेस्टमेंट थिसिस आधारित होत्या, म्हणजे जसे की 2011-12 मधील मोबिलिटी थिसिस. त्यांना खात्री होती की भारतात मोबिलिटी म्हणजे ट्रान्सपोर्ट अनेक सेगमेंटमध्ये तुटलेलं आहे. म्हणून त्यांनी ओला, रॅपिडो, झिंगबस, पोर्टर आणि सेलोसारख्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट केली, ज्या आपापल्या क्षेत्रात नंबर 1 किंवा नंबर 2 आहेत. दुसरी इन्व्हेस्टमेंट म्हणजे ॲनिमल लाईव्हस्टॉक ट्रेडिंग कंपनीमधली होती, जी ॲक्सिडेंटल थिसिस होती. एका सणादरम्यान त्यांना समजलं की मोठ्या प्रमाणात सप्लायर्स आणि बायर्स असलेल्या या मार्केटमध्ये मार्केटप्लेस उभारण्याची मोठी संधी आहे. भारताचे भविष्य. पुढील 10 वर्षांची मार्केट थिसिस. अनुपम मित्तल यांच्या मते AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे सॉफ्टवेअर आधारित बिझनेसमध्ये मोठे बदल होत आहेत. पण काही गोष्टी बदलणार नाहीत. एक, अनुभव आणि सामाजिक माध्यम. नवीन पिढी अधिकाधिक अनुभवांसाठी भुकेलेली आहे. लोकांना नवीन अनुभव हवेत, कारण ते डिजिटल फीडसाठी कंटेंट असतात. ट्रॅव्हल, नवीन फूड चेन्स आणि फॅशन ब्रँड्स वाढतील. ब्रँडिंगमधला मोठा पोकळी. भारत आजही प्रत्येक कॅटेगरीमध्ये मोठ्या प्रमाणात अनब्रँडेड आहे. अनुपम मित्तल विचारतात की एर्गोनॉमिक चेअरसाठी लोकांना 3 ब्रँड्सची नावं सांगणंही कठीण जातं. यामुळे पुढील 10 वर्षात हजारो नवीन ब्रँड्स निर्माण होतील. AI आणि शिक्षण आधारित विक्री. क्लिष्ट उत्पादनं विकणाऱ्या D2C कंपन्यांसाठी AI एज्युकेशन आवश्यक आहे. ते इन्व्हेस्ट केलेल्या क्युअरस्किन या कंपनीचं उदाहरण देतात, जिथे AI फोटो ॲनालाइज करून त्वचेच्या समस्येवर उत्पादनं प्रिस्क्राईब करते. भूराजकारण आणि संरक्षण. जुने अमेरिकेचे वर्चस्व संपलंय आणि जग बहुध्रुवीय म्हणजे मल्टीपोलर वर्ल्ड होतंय. यामुळे प्रत्येक देश संरक्षणावर लक्ष केंद्रित करेल, ज्यामुळे ड्रोन इंडस्ट्रीसारखे क्षेत्र मोठी संधी देईल. चीनचे वर्चस्व आणि लोकशाहीचा पेच. चीनने गेल्या 25-30 वर्षात जगाची फॅक्टरी म्हणून वर्चस्व मिळवलंय. कोबॉल्ट आणि सोलार इनगॉटसारख्या महत्त्वाच्या संसाधनांवर आपण आजही 99% चीनवर अवलंबून आहोत. अनुपम मित्तल स्पष्ट करतात की चीन आता रिसोर्स फ्रंटवर बॉटलनेकिंग करतंय. पण अनुपम मित्तल यांच्या मते भारतासाठी हा मोठा धोका नाहीये, कारण जागतिक उत्पादनात आपला वाटा अजूनही खूप कमी आहे. सरकारी धोरणांची अंमलबजावणी किचकट का असते? कारण भारत एक लोकशाही देश आहे. लोकशाहीत अनेक मतं, अनेक गट असतात आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे प्रक्रिया नेहमीच किचकट म्हणजे मेसी असते. इंडिया 2 आणि 3 साठी ब्रँडिंग. इंडिया 2 आणि 3 साठी ब्रँड बनवणं शक्य आहे. जर तुम्ही पिरामिडच्या तळासाठी ब्रँड बनवत असाल तर तुम्हाला अत्यावश्यक वस्तूंवर लक्ष केंद्रित करावं लागेल, जसे साबण, डिटर्जंट. निरमा हे याचं उत्तम उदाहरण आहे. तसेच शिक्षणाच्या क्षेत्रात मोठी संधी आहे. अनुपम मित्तल यांचा विश्वास आहे की तंत्रज्ञानाचा वापर करून प्रति महिना काहीशे रुपयांत सर्वोत्तम शिक्षण देणारी एक मोठी एडटेक कंपनी भारतात तयार होऊ शकते, जी पिरामिडच्या तळापर्यंत पोहोचेल. ते सेको या कंपनीमध्ये इन्व्हेस्टर आहेत, जी पैसे कमवण्याचे मार्ग म्हणजे एम्प्लॉयबिलिटी शिकवते. इन्व्हेस्टरला कशाप्रकारे पिच करावं. अनुपम मित्तल हे शार्क टँकमध्ये अनेक फाउंडर्सना भेटलेत. पिच करताना फाउंडर्सनी 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात, एंगेज आणि एज्युकेट. पहिल्या 5 मिनिटात तुम्ही आम्हाला गुंतवून ठेवलं पाहिजे. एकदा तुम्ही ते केलं की तुम्ही तुमच्या बिझनेसबद्दल प्रभावीपणे माहिती देऊ शकता. तुमचा आत्मविश्वास ही सर्वात पहिली गोष्ट आहे जी इन्व्हेस्टर जज करतात. पिच करताना टाळण्याच्या चुका म्हणजे अनुपम मित्तल यांच्या मते. 1. $10 बिलियन मार्केटमध्ये 1% मिळवणे. पीपल प्लीजिंग म्हणजे इन्व्हेस्टरने नवीन आयडिया दिल्यावर लगेच होय म्हणणे. हे तुमच्यातल्या विश्वासाची कमतरता दर्शवतं. कथानकावर नियंत्रण न ठेवणे म्हणजे तुमची गोष्ट प्रभावीपणे मांडता न येणे. कथानकावर दास्त नियंत्रण ठेवणे म्हणजे फक्त तुम्ही ठरवलेले पॉइंट्स बोलत राहणे, ज्यामुळे इन्व्हेस्टरला प्रश्न विचारायला वाव मिळत नाही. उच्च मूल्यांकनाचा धोका. स्टार्टअप्समध्ये मूल्यांकन हे मागणी आणि पुरवठ्यावर आधारित असतं, भविष्यातील कॅश फ्लोवर नाही. अनुपम मित्तल स्पष्ट करतात की जास्त मूल्यांकन घेणं धोकादायक ठरू शकतं. जर तुम्ही 100 कोटीच्या व्हॅल्युएशनवर फंडिंग घेतलं आणि नंतर ग्रोथ अपेक्षेप्रमाणे झाली नाही, तर तुम्हाला पुढील फंडिंग कमी मूल्यांकनावर घ्यावं लागेल. अशावेळी अँटी डायल्युशनचा क्लॉज लागू होतो. अनुपम मित्तल उदाहरण देऊन सांगतात की जर जुन्या इन्व्हेस्टरने 100 कोटी व्हॅल्युएशनवर 20 कोटी दिले आणि नंतर कंपनीचे मूल्यांकन 50 कोटी झालं, तर जुन्या इन्व्हेस्टरला मेकअप करण्यासाठी त्याचा इक्विटीचा वाटा वाढवावा लागतो.
यामुळे फाउंडरचा हिस्सा कमी होतो, म्हणजे डायल्युशन. त्यामुळे केवळ पैशाचा रंग न बघता, म्हणजे डोंट लुक ॲट द कलर ऑफ मनी, इन्व्हेस्टरची प्रतिष्ठा आणि तुमचा लाईफ प्लॅन पाहून निर्णय घ्यावा. उत्तम कर्मचाऱ्यांची निवड. वरिष्ठ लोकांना कामावर ठेवताना त्यांना इम्प्रेस करणं कठीण नसतं. यासाठी अनुपम मित्तल 2 गोष्टी महत्त्वाच्या मानतात. 1. मल्टिपल मीटिंग्स. ऑफिसबाहेर त्यांच्यासोबत किमान 2 जेवणं, म्हणजे ब्रेकफास्ट आणि डिनर करा. बाहेरच्या वातावरणात लोकं कमी बचावात्मक असतात, त्यामुळे तुम्हाला खरी व्यक्ती शोधता येते. अननेम्ड रेफरन्स चेक्स. त्यांनी दिलेल्या रेफरन्सवर विश्वास ठेवू नका. तुमच्या नेटवर्कचा वापर करून अशा लोकांशी बोला ज्यांना तुम्ही मुलाखत घेत आहेत हे माहीत नाही. चारित्र्य तपासण्यासाठी अनुपम मित्तल यांनी सुचवलेला एक चांगला प्रश्न आहे, तुम्ही त्याला पुन्हा कामावर ठेवाल का? म्हणजे वुड यू हायर हिम अगेन? रेफरन्स चेक करताना समोरच्या व्यक्तीला आरामदायी वाटू द्या, ज्यामुळे ते प्रामाणिकपणे बोलू शकतील. अनुपम मित्तल यांच्या मते तुमचा आत्मविश्वास, तुमचा स्पष्ट दृष्टिकोन आणि बाजारपेठेचे सखोल ज्ञान तुम्हाला या उद्योजकतेच्या प्रवासात मोठी मदत करेल. योग्य निर्णय घ्या आणि भारताच्या भविष्याचा भाग बना. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तसेच तुमचे मत कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि आपल्या केपी द एंटरप्रेनर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया